श्री स्वामी समर्थ सप्तदशोध्याय. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. षड्विकार जिंकिले, संसाराते त्यागिले, रात्रंदिनरस्त झाले स्वामी भजनी सुखाने. स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती, तेणे हरली संस्कृती. कवणाची नाही भीती, सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन, त्यांची या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य, स्वामी सूत नेणती. संसाराते सोडूनी, बैसले गोसावी होऊन. हे पाहुनी कित्येक जण, हांसताती तयाते. परी त्याचा विषाद चित्ती, स्वामी सुत न मानिती. अंगी बाणली पूर्ण विरक्ती, विषयासक्ती नसेची. स्वामी सुताचा जननी, काकूबाई नामे करुनी. तिने हे वृत्त ऐकुनी, दुःख केले अनिवार. मोहावरती सापडले, मायावश जे झाले. त्यांसी प्रपंचा वेगळे, गोड काही न लागेची. पुत्र वात्सल्य करुणी पाही, शोक करीत काकूबाई. मुंबईत लवलाही, सुताजवळी पातल्या. गोसावी निज सुता पाहून, वक्षःस्थळ घेती बडवणी. अंग टाकी येली धरणी, बहुत आक्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहून, दुःखित झाले अंतःकरण. तिये लागी सावरून, धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो, सद्गुरु पायी विनटलो. जन्म मरणाते चुकलो, मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तू गे जननी, मग लाजी प्रसवोनी. मान्य झालीस त्रिभुवनी, काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित, परमार्थ गोष्टी सांगोनी. परी त्याच्या या गोष्टी, तियेसी गोड न लागती. म्हणे याची भ्रष्टमती, खचित असे जाहली. यासी पिशाच्चबाधा झाली, किंवा कोणी करणी केली. याची सोय पाहिली, पंचाक्षरी आणुनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयांसी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. तयांची घेऊनी भेटी, विचारावी काही युक्ती. ते जरी कृपा करीती, तरी होय आरोग्य. ऐसा विचार करोनी पोटी, दर्शन आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी, मुळापासूनी सर्वही. होवोनिया दिनवदन, करीती विनंती कर जोडोन. म्हणती सर्वज्ञ आपण, उपाय यासी सांगावा. ऐकोनिया देव मामलेदार, हसोनी देती उत्तर. त्यासी पिछास लागले थोर, माझेनी दूर न होची. ऐसे उत्तर ऐकोनी, दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामीसुताची जननी, अक्कलकोटी येतसे. म्हणे ज्याने वेड लावले, त्याचीच धरावी पाऊले. येणे उपाय आपुले, कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामीसुत, मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त, त्यांच्या उपदेशे जहाले. मठ होता कामाठीपुरांत, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत, जागा एक भक्तिणीने. निस्सीम जे स्वामी भक्ती, आनंदे भजनी नाचत. कुटील जन त्याते हासत, ढोंग अवघे म्हणती हे. परिनिंदा आणि स्तुती, दोन्ही समान जे मानिती. श्रीचरणांविना आसक्ती, अन्य विषयांवरी नसे. जननिंदा करिता ती, अनेक प्रकारे दूषण देती. परिशांत चित्ते त्यांप्रती, उपदेशिती स्वामीसुत. जे अहंकार बुडाले, सत्य यथाचरण चुकले. नित्य कार्याते विसरले, मोहे पडले भवजाली. ऐसे जे का मूढ जन, ते भक्तां देती दूषण. परी देते अंतःकरण, दुःखित नोहे तयांचे. तार नामे त्यांची कांता, तेही त्रास देती स्वामीसुता. परी तयांच्या चित्ता, दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात, शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीत, स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी, नगरकर नाना जोशी. सहज आले मुंबईसी, त्यांनी ऐकले वर्तमान. या नगरात सांप्रत, स्वामीसुत स्वामी भक्त, गोसावी होऊन राहत. महाज्ञानी असतो ते, एक वार पहावे तयांसी. इच्छा झाली नानांसी. मग कोणे एके समयासी, मठा माझी पातले. पाहुनी स्वामीसुताप्रती, आनंदले नाना चित्ती. प्रेमानंद चरण वंदिती, स्तवन करीती तयांचे. स्वामीसुते तयासी, लावी येले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या. ऐसे कित्येक जन सज्जन, स्वामीसुते शिष्य करोन. वाढविले महात्मपूर्ण, श्री समर्थ भक्तीचे. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी, ती अर्पावया श्रीचरणी. अक्कलकोटी पातले.
पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली, समर्थे त्यांची आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणोनी. नगारा वाजविता जोशी, हसू आले समर्थांसी, पाहून या स्वभक्तासी, परमानंद झाला. अक्कलकोटी स्वामीसुत, श्रीसन्निध भजन करीत, कीर्तनी आनंद नाचत, लोकलज्जा सोडोनी. लोकापवादाचे मनी भय, तो भक्ती करील काय, प्रेमानंदे चित्त नोहे, भजनी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती, निंदास्तुती करीताती, खेदानंद मानिता चित्ती, चित्तवृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत, स्वामी सुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत, विजयसिंग नाम भक्त, गोट्या खेळत त्यांसवे. ऐसे स्वामी सुताचे मत, परी दिसे आधार रहित, सत्यासत्य जाणती समर्थ, आपण तेथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष, जन लाविले भजनास, कीर्तिध्वज उभारिला, मना माझी धरुनी कामना, कोणी येतांची दर्शना. त्यांची समर्थ करीती आज्ञा, सुताकडे जावयाची, स्वामी सुताही त्यांप्रती, मनांतील खूण सांगती, ऐकोनी जन चकित होती, वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यांत राहिले होते आनंदे. राणीची या आज्ञे वाचुनी, दर्शन नोहे कोणा लागुनी, ऐसे वर्तमान ऐकुनी, खिन्न मनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्या विण, तो न सेवी उदकांनो, ऐसे दिवस झाले तीन, निराहार राहिला. मग वाड्यासमोर जावोन, आरंभिले प्रेमळ भजन, जे करुण रसे भरले पूर्ण, ऐकले आतून राणीने. हा समर्थांचा निस्सीम भक्त, आनंदे भजनी नाचत, समर्थ दर्शनाची धरीत, दृढ इच्छा अंतरी. सेवकांसी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी, त्या साधू ते मंदिरी, प्रार्थोनी या आणावे. ऐसी राणीची आज्ञा होता, सेवक धावले तत्वता, प्रार्थोनिया स्वामी सुता, मंदिरा माझी आणिले. पाहोनिया समर्थांसी, उल्हास सुताचे मानसी, धावोनिया वेगेसी, मिठी चरणी घातली, सद्गतीत अंतकरणी, चरण क्षाळिले नयनाश्रूंनी. देह बांधव गेले विसरोनी, स्वामीपदी सुखावला. बाळ चुकले मातेसी, ते भेटले बहुत दिवसी, मग तयांच्या आनंदासी, पारावार नसेची. निज सुता ते पाहुनी, आनंदले समर्थमनी, कर फिरवला मुखावरुनी, हस्ती धरुनी उठवले. अक्कलकोटी त्या अवसरी, बहुत होते सेवेकरी, परी समर्थांची प्रीती खरी, स्वामी सुतावरी होती. त्यात होते जे दुर्जन, ते सुताचा उत्कर्ष पाहून, दूषित होय त्यांचे मन, द्वेषपूर्ण करिताती. काही उपाय करून, फिरवून समर्थांचे मन, स्वामी सुतावरचे प्रेम, कमी करू पाहताती. स्वामी सुत रात्रंदिन, समर्थांपुढे करीती भजन, पायी खडावा घालून, प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत, पायी खडावा घालून. ऐशी वेळ साधोनी, समर्था सांगितले दुर्जनी, स्वामी सुत हे करणी, योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण, पायी खडावा घालून, हा नाचतो काय म्हणून, आपुला अपमान करावया. परकी आणि निजसुत, समान लेखिते जे सत्य, जे सर्वांसी अलिप्त, श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्यांते. आता खडावा काढोनी, मग नाचावे त्वा भजनी. ऐशी आज्ञा सुता लागोनी, केली समर्थ त्यावेळी. तोच उठले कित्येक जण, खडावा घेतल्या काढून. स्वामी सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे. पाहोनिया ऐशी परी, खिन्न झाला सुत अंतरी. काळजात बोचली सुरी, अपमान दुःखे दुखावला. मरणाहुनी परम कठीण, दुःखे देतसे अपमान. उतरले सुताचे वदन, निस्तेज झाले सत्वर. तया ते होते जे वैरी, ते आनंदले अंतरी. म्हणती मोडली खोडभरी, अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत, ते स्थळ सोडोनी त्वरित, नगराबाहेर येत, मार्ग धरित मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला, अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला, जन्मभरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर, त्याचे दुःखविता अंतर. ते दुःख जन्मभर, त्याचे मनी नाचतसे. त्या दुःखे उत्तरोत्तर, क्षीण झाला स्वामी कुमार. दुःख करे दिवस रात्र, चैन नसे क्षणभरी. तोच रोग लागला, शेवटी आजार पडला. ऐसा समाचार समजला, अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी, राहत असे त्या स्थानी.
तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थांते, म्हणे कृपा करोनिया सुता ते आणावे या ठाया, कृपादृष्टी पाहोनिया आरोग्य तया करावे. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी, म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निधा आणावे. परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी, अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. सेवेकरी परतोनी आले समर्थांते वृत्त कथिले, आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्यांसी घालोनी पेटीत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाओनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी समर्थ बोलले, आता जरी न ये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवील ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा, जीवित पर्वा न केली. आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास, सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत तयांचे जे शिष्य होत त्यांचे झाले दुःख अमित, शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करोनी परिगंध न लावती, भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकेती, कोणासंगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार, श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी, चैन न पडे काकूबाईंसी पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता ऐकोनी करीती आकांत, तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते. सुता आपला भक्त असो न अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी ओढोनी बळेसी मग नेला. पुत्र शोके करो न दुःख करी रात्रंदिन, समर्थ तियेचे समाधान परोपरी करीताती. नरजन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ, केले जन्माचे सार्थक परमपदा पावले. उच्च नीच भगवंती नसे काही निश्चिती, ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवोदित दुस्तर, ख्याती झाली विचित्र कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवेकरी समर्थांते. ते कथा रसाळ अत्यंत वर्णे पुढील अध्यायात, श्रोते होऊनी सावध चित्त अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्त बालका, जय जयाजी परममंगला, विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गौडहा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.